दंडोत्तम मायबाप लक्ष 84 योनी आहेत. त्यापैकी मानव योनी ही आपल्याला परमेश्वरानं दिलेली योनी आहे आणि इतर योनी आहेत त्या आपण मानव जन्मात आल्यानंतर वाईट वर्तन करून मिळवून घेतलेल्या योनी आहेत. ते आपलं कर्तृत्व आहे. तर त्या कर्तृत्वामुळंच आपण त्या केलेल्या कर्तृत्वामुळंच आपण 184 योनीच्या म्हणजे दुःखात फिरत असतो. कुत्र्यातून मांजरात, मांजरातून डुकरात असा आपला प्रवास चालू राहतो. परंतु मग हा मानव योनी मिळाली तर याचा आपण विचार केला पाहिजे. आपण हा मानव देह परमेश्वरानं कशाने दिला आपल्याला, का बरं दिला आपल्याला? तर 184 योनीपैकी 83,99,999 योन्या ह्या पाप योन्या आहेत. त्या फक्त दुःख भोगण्यासाठीच मिळालेल्या माणसाला योनी आहेत. परंतु ही जी योनी आहे मानव योनी, ही मनुष्याला परमेश्वराचा जो आनंद आहे तो प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेली योनी आहे. तर म्हणून मग ह्या योनीमध्ये आल्यावर माणसानं सावधान झालं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं पाहिजे. कारण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. खरा परमेश्वर जर पाहायचा असन, कोणाजवळ सापडायचा असन तर तो त्याच माणसाजवळ आहे की जो सदोदित परमेश्वराचं चिंतन करतो. म्हणून ते आपल्याला सल्ला देतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात की मौन धरा रे आणि अंतरीची जपमाळ खोला, मौन धरा आणि परमेश्वराचं चिंतन करा. तर आणि मायबाप हो, ते चिंतन फक्त एकाच योनीमध्ये आपण करू शकतो, तो म्हणजे मानव योनी. त्या इतर योनीमध्ये आपण परमेश्वराचं चिंतन करू शकत नाहीत. कारण तिथं आपल्याला बुद्धी नाही, वाचा नाही आणि स्वतंत्रता नाही. तर बुद्धी आहे, वाचा आहे, स्वतंत्रता आहे, असं एकच योनी आहे, ती म्हणजे मानव योनी आहे. मायबाबा तुम्हाला ती योनी मिळालेली, ती योनी चा दुरुपयोग करू नका. त्या योनीमध्ये येऊन चांगला उपयोग करून घ्या आणि परमेश्वराचं चिंतन करा. कारण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गोविंदा माधव याच देहामध्ये आपण गोविंद माधव असं म्हणू शकतो, दुसऱ्यामध्ये नाही. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.